नमस्कार. रिवेटिंग आणि विभिन्न प्रकारच्या रिवेट्सच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. चला आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल. काउंटर सिंक हेडने रिवेटिंगसाठी लेआउट स्पेसिंग तयार करणे, ड्रॉइंगनुसार रिवेटिंगसाठी होल चिन्हांकित आणि ड्रिल करणे, रिवेट काउंटर सिंक हेड रिवेट, फ्लॅट हेड रिवेट, स्नॅप हेड रिवेट आणि पॅन हेड रिवेट्स. चला प्रथम आपण शीट मेटलच्या आणि अनेक प्रकारच्या रिवेट्ससाठी लेआउट स्पेसिंगच्या तयारीबद्दल जाणून घेऊया. स्टील रूल आणि स्निप वापरून दिलेल्या कच्च्या मालाचे 8 वर्क पीसेस 50 मिलीमीटर × 48 मिलीमीटर आकारावर चिन्हांकित करा आणि कापा. लाकडी हातोडा वापरून ड्रेसिंग प्लेटवरील शीट सपाट करा. काउंटर सिंक रिवेटसाठी पिच = 6 × रिवेट व्यास किंवा D. आपल्याला माहिती आहे की रिवेटचा व्यास = 3 मिलीमीटर, म्हणून पिच = 6 × 3 मिलीमीटर = 18 मिलीमीटर. ड्रॉइंगनुसार काउंटर सिंक हेड रिवेटिंगसाठी लेआउट स्पेसिंग तयार करा. ड्रॉइंगनुसार स्नॅप हेड, फ्लॅट हेड आणि पॅन हेड रिवेटिंगसाठी मेटल शीटच्या 3 जोड्यांचे लेआउट स्पेसिंग तयार करा. चला आता आपण रिवेट होल्सच्या पंचिंग आणि ड्रिलिंगकडे जाऊया. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून सेंटर मार्कवर पंच करा. ड्रॉइंगनुसार भाग 1 शीटवरील सेंटर पंच करण्यात आलेल्या सर्व मार्क्सवर 3.2 मिलीमीटर व्यासाचे होल ड्रिल करा आणि शीट 2च्या एका सेंटर होलवर ड्रिल करा. भाग 2 वर सर्व होल्स पंच करण्यात आलेल्या भाग 1ची शीट अशा प्रकारे ठेवा की शीटच्या ओव्हरलॅप केलेल्या कडा चिन्हांकित ओळींशी एकरूप होतील. भाग 1 आणि 2 अशा स्थितीत बसवण्याची खात्री करा की ड्रिल केलेले होल अलाइन आहेत. सेंटर होलमध्ये 3 मिलीमीटर व्यासाचे काउंटर सिंक हेड रिवेट घाला. स्नॅप हेड, फ्लॅट हेड आणि पॅन हेड रिवेट्स चालवण्यासाठी त्यांच्या संबंधित लेआउट्सनुसार मागील प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. चला आता आपण विविध प्रकारच्या रिवेटने रिवेटिंग बद्दल जाणून घेऊया. एक बॉल पिन हॅमर वापरून एक रिवेट सेटच्या मदतीने काउंटर सिंकसाठी रिवेट हेड तयार करा. शीटच्या तळाशी असलेल्या उर्वरित होल्सना अशा होल्समधून ड्रिल करा जे आधीपासून भाग 1 शीटवर ड्रिल केले आहेत. भाग 2 मध्ये ड्रिल केलेल्या होलवर काउंटर सिंक टूल वापरा जेणेकरून सीट काउंटर सिंक हेड रिवेट बसवता येऊ शकेल. त्यास ड्रिल केलेल्या होल्सवर फिरवत मोठ्या आकाराच्या ड्रिल्सने होल्सना गुळगुळीत करा. काउंटर संक रिवेट्स घाला आणि रिवेट सेट आणि बॉल पिन हॅमरच्या मदतीने सिंगल रिवेटेड लॅप जॉइंट किंवा चेन तयार करण्यासाठी एक एक करून रिवेट हेड्स तयार करा. आता होल्स ड्रिल करा आणि फ्लॅट हेड रिवेट घाला आणि एक रिवेट सेट आणि एक बॉल पिन हॅमरच्या मदतीने सिंगल रिवेटेड लॅप जॉइंट किंवा चेन तयार करण्यासाठी एक एक करून रिवेट हेड्स तयार करा. त्याचप्रमाणे
होल ड्रिल करा आणि स्नॅप हेड रिवेट्स घाला आणि एक रिवेट सेट आणि एक बॉल पिन हॅमरच्या मदतीने सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट किंवा चेन तयार करण्यासाठी एक एक करून रिवेट हेड्स तयार करा. त्याचप्रमाणे होल ड्रिल करा आणि पॅन हेड रिवेट्स घाला आणि एक रिवेट सेट आणि एक बॉल पिन हॅमरच्या मदतीने सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट किंवा चेन तयार करण्यासाठी एक एक करून रिवेट हेड्स तयार करा. आता आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. काउंटर सिंक हेडने रिवेटिंगसाठी लेआउट स्पेसिंग तयार करणे. ड्रॉइंगनुसार रिवेटिंगसाठी होल चिन्हांकित करणे आणि ड्रिल करणे. रिवेट काउंटर सिंक हेड रिवेट, फ्लॅट हेड रिवेट, स्नॅप हेड रिवेट आणि पॅन हेड रिवेट्स. तर हे होतं रिवेटिंग आणि रिवेट्सच्या विभिन्न प्रकारच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.